नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवताना मी खरंच अस्वस्थ एवढ्यासाठी आहे की शरद पवारांची एक प्रतिक्रिया बघून मी चकित झालो. 50-52 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये पवार विचलित होऊन किंवा चवताळून एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतात असं मला पहिल्यांदा दिसलं. नाही तर पवार हे यांची खासियत, बाकी काय असेल ती असेल, पण पवार सहसा विचलित झालेले दिसत नाही. क्वचितच ते विचलित झालेत, सैरभैर झालेत असं दिसतं. यावेळेला तसं दिसलं. आणि असं काय, माजी मुख्यमंत्री किंवा आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं काय केलं आहे किंवा काय मोठा गौप्यस्फोट केला आहे की त्यामुळे पवारांसारखा जवळपास स्थितप्रज्ञ म्हणावा असा राजकीय नेता इतका अस्वस्थ होऊन फडणवीसांनी काय जो गौप्यस्फोट केला आहे किंवा माहिती दिली आहे ती खोडून काढण्याचा प्रयत्न करतो, हे मला खरंच मित्रांनो चकित झाल्यासारखं वाटलं. मला वाटते TV9 या मराठी वाहिनी जी आहे त्यावर जे काय त्यांचं आत्ता चाललं आहे, सगळ्या राजकीय नेत्यांना बोलून त्यांच्या मुलाखती घेणं, त्यापैकी एक मुलाखत देवेंद्र फडणवीसांची होती आणि वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. अगदी उद्धव ठाकरे सरकार पाडण्यापासून सगळ्या गोष्टी विचारण्यात आल्या. त्यापैकी एक प्रश्न होता तो त्या वादग्रस्त ठरलेल्या 80 तासांच्या किंवा 2.5 दिवसाच्या फडणवीस अजितदादा सरकारविषयीचा. आणि त्याविषयी देवेंद्र फडणवीसांनी म्हणे गौप्यस्फोट केला. पहिली गोष्ट, यातून मराठी माध्यमांची कीव करावीशी वाटते की फडणवीसांनी त्यात कुठलाही गौप्यस्फोट केलेला नाही. आणि जर गौप्यस्फोट असेल तर तो गौप्यस्फोट नेमका कुठला याचंही स्पष्टीकरण याविषयीच्या कुठल्याही बातमीत आलं नाही. आणि म्हणून मला हा सगळा प्रकार एक अचंबित करून टाकणारा वाटला. 80 तासांचं सरकार बनलं त्यामागचं रहस्य काय, हा गेल्या 3 वर्षात शेकडो वेळेला अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याचं अगदी स्पष्ट असं स्पष्टीकरण कोणीही देत नाहीत. काल परवा अजितदादांना पण असाच प्रश्न विचारण्यात आला आणि तेव्हा त्यांनी तो प्रश्न झटकून टाकताना, आत्ता तर मी त्याचं उत्तर देणार नाही, कधी वेळ येईल तेव्हा देईन, पण आत्ता देणार नाही असं म्हणून अजितदादांनी 3 वर्ष उलटून गेल्यानंतरही त्याविषयी मौन धारण केलेलं आहे. अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना, आधीच्या या विषयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की त्याविषयी फक्त 2च माणसं खुलासा देऊ शकतात, कारण त्यांनाच काय झालं ते माहिती आहे, आणि ते आहेत अजितदादा किंवा खुद्द शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि पांडित्यपूर्ण मानभावी बोलणारे जयंत पाटील यांचाही असाच खुलासा आहे की त्यांनी तो आणखीनच एक शोध लावला होता. ही राष्ट्रपती राजवट उठवून घेण्यासाठी पवारांनी केलेली ती एक खेळी असू शकते. मग ती खेळी असू शकते तर आज शरद पवार इतके चिडलेत का? चिडलेत मित्रांनो, अक्षरशः चिडल्यासारखं. त्यांची जी प्रतिक्रिया आहे की देवेंद्र फडणवीस हा एक सभ्य आणि सुसंस्कृत माणूस आहे असं मी समजत होतो, पण त्यांनी असत्याचा आधार घेतला वगैरे इतकं थेट. यापूर्वी पवारांवर अनेकांनी अत्यंत चित्रविचित्र आणि वेडेवाकडे आरोप केलेले, पण पवार इतके विचलित झालेले नव्हते. त्यामुळे फडणवीसांनी नेमका काय आरोप केला आहे हा मी काळजीपूर्वक 2दा वेगवेगळ्या चॅनेलच्या कुठच्या माहितीत आलेलं किंवा त्यांची प्रत्यक्ष TV9ची मुलाखत हे पण मुद्दाम त्या यूट्यूबवर जाऊन वाचलं, ऐकलं. मला नवल वाटलं की पवारांनी अस्वस्थ होण्यासारखं त्यात काहीही नाही आणि काहीसुद्धा नवीन नाही. खरं म्हणाल
तर या सगळा जो काय गौप्यस्फोट आज म्हणतात तो देवेंद्र फडणवीसांनी फार 2.5-3 वर्षापूर्वी केलेला आहे. राजू परुळेकर यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक स्पष्टीकरणसारखी प्रचंड मुलाखत देवेंद्र फडणवीसांची आलेली होती. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फडणवीसांनी हा खुलासा केलेला होता की ते 80 तासाचं सरकार हे कसं झालं, कशामुळे झालं, कशामुळे होऊ शकलं, याचं स्पष्टीकरण सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं फडणवीसांनी राजू परुळेकरनं दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. आणि ते ज्यावेळी झाल्यानंतरसुद्धा त्याला आज गौप्यस्फोट म्हणायचा असेल तर तेव्हा फडणवीसांनी काय सांगायचं बाकी ठेवलं होतं. आणि दुसरा मुद्दा असा की जर काही नवीन नसेल तर तेव्हा तिकडे पाठ फिरवून बसलेले किंवा ते ऐकलं न ऐकल्यासारखं करणारे शरद पवार हे आज इतके का खवळलेत, का चिडचिडे झालेत. अगदी देवेंद्र फडणवीसांवर नाव घेऊन वैयक्तिक स्वरूपात खोटेपणाचा आरोप पवारसाहेब करतात. त्याचं म्हणून नवल वाटतं किंवा कौतुक वाटतं किंवा अचंबा वाटतो. फडणवीसांनी राजू परुळेकरला किंवा आणखीन कुठे कुठे मुलाखती दिल्या आहेत त्याच्यामध्ये हा सगळा खुलासा केलेला आहे. 80 तासाचं सरकार हे फक्त अजितदादा मला भेटले किंवा आमच्याकडे आले आणि तसं सरकार झालं आणि ते टिकलं नाही, तर त्यात शरद पवार होते. यात फडणवीसांनी नवीन काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे नवीन बातमी जर काय असेल तर शरद पवार खवळले किंवा शरद पवार कमालीचे प्रक्षुब्ध झाले ही त्यातली बातमी आहे. पण फडणवीसांनी केला तो गौप्यस्फोट नाही आहे. गौप्यस्फोट असेल तर पवारांनी केला म्हणावा लागेल, कारण पवार ह्या एवढ्याशा गोष्टीने इतके चिडले का. फडणवीसांनी असं कुठल्या दुखण्यावर किंवा वर्मावर बोट ठेवलं पवारांच्या की ते इतके चिडून व्यक्तिगत स्वरूपात फडणवीसांच्या विरोधात प्रक्षुब्ध आणि काय म्हणतात ती भडक प्रतिक्रिया देत होते. अन्यथा पवारांची स्टाईल असते, ते अत्यंत खोचक बोलतात, उपरोधिक बोलतात, पण चिडून एखाद्यावर व्यक्तिगत थेट आरोप करत नाहीत. तो त्यांनी यावेळेला फडणवीसांवर केला आणि म्हणून मला नवल वाटलं की हे नेमकं काय प्रकार आहे, कशामुळे पवार इतके विचलित झालेत. तर फरक आपल्याला समजून घ्यायला लागेल. फरक अगदी सोपा आहे. आजपर्यंत 3-4 ठिकाणी तरी फडणवीसांनी ते 80 तासाचं सरकार हे पवारांच्याच आशीर्वादाने, पवारांच्या संमतीने आणि शरद पवारांच्याच पुढाकाराने तयार झालं होतं हे सांगून झाले. TV9ला दिलेल्या ताज्या मुलाखतीमध्ये फरक एकच आहे की देवेंद्र फडणवीसांनी थेट शरद पवार हे नाव पहिल्यांदा उघडपणे घेतलेलं आहे. मला आठवतं राजू परुळेकरच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेतृत्वाशी बोलणं झालं होतं आणि नेतृत्वाशी बोलणं नाही, सत्ता वाटप, पदांचं वाटप, अधिकाराचं वाटप, सत्ता वाटप हे इतकं बारकाईने डिटेल झाल्यानंतर तो शपथविधी झाला होता. इतका खुलासा राजू परुळेकर यांच्याशी बोलताना किंवा मुलाखत देताना 2.5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला होता. मग तेव्हा त्यांच्यावर खोटेपणाचा आरोप शरद पवारांनी का केला नव्हता. तर त्यात देवेंद्र फडणवीसांचे शब्द मुद्दाम तपासून बघा. देवेंद्र फडणवीसांनी चुकूनही शरद पवारांचं नाव त्या मुलाखतीत घेतलं नाही, पण ते शरद पवारच आहेत हे सुचवण्या इतकं क्लिअर कट देवेंद्र फडणवीस बोललेले होते. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी आमची डिटेलमध्ये तपशीलवार बोलणी झाल्यानंतर ते सरकार झालं असं म्हणताना, असं सांगताना फडणवीस म्हणाले होते, मी जेव्हा सर्वोच्च नेतृत्व म्हणतोय तेव्हा ते अजितदादा नव्हेत, राष्ट्रवादीचे सर्वा नेतृत्व आहे त्याच्याशी ही अंतिम बोलणी झाली होती आणि ती जशी राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याशी झाली होती तशीच भाजपच्या हायकमांडशी झाली होती. हा सुद्धा खुलासा येऊन गेलेला आहे. त्यामुळे आता अचानक शरद पवार का चिडलेत याचं नवल त्यामुळे वाटतं की नवीन काही नाही, फडणवीसांनी कुठलंही नवीन स्पष्टीकरण दिलेलं नाही. आणि ते सरकार पडलं तेव्हासुद्धा फडणवीस म्हणाले होते की
की याचा खुलासा नंतर सवडीने देता येईल. अजितदादांनी सुद्धा तेव्हा हात झटकले होते की आत्ता याविषयी बोलणार नाही, योग्य वेळ आली की त्याविषयी बोलू. सरकार पडलं, महाविकास आघाडी बनली, महाराष्ट्रात नवं सरकार आलं होतं 2019च्या अखेरीस. तेव्हा फडणवीस असोत किंवा अजितदादा असोत, या दोघांनी योग्य वेळ आल्यावर बोलू, आत्ता काही बोलणार नाही असं सांगून या प्रश्नाला सातत्याने टांग मारलेली आहे. यावेळेला परत एकदा तो विषय आला तर आणखीन एक गौप्यस्फोट केल्यासारखं देवेंद्र फडणवीस बोलले. तेव्हा त्यांनी फक्त शरद पवारांचं नाव नव्याने घेतले, बाकी त्यांनी दिलेला तपशील जो आहे त्यात नवीन आहे. अगदी मला वाटतं राजीव परुळेकरांच्या मुलाखतीत तर त्यांनी महामंडळं कुठली कोणाकडे जातील, मंत्रिपदं कोणाची कुठची मंत्रिपदं आणि कुठची खाती कुठल्या पक्षाकडे जातील, कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कुठल्या पक्षाचा असेल, इतकं राष्ट्रवादीशी डिटेल ठरलेलं होतं आणि राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेतृत्वाशी. याचा अर्थ राजीव परुळेकरांना पण स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की हे सगळं शरद पवारांनी पुढाकार घेतल्यामुळे झालं. आता मित्रांनो, खरोखरच शरद पवार होते की देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत? याचा पुरावा मी सातत्याने तुम्हाला दिलेला आहे की ज्यावेळेला निवडणुकीचे निकाल लागले आणि सरकार धड बनत नव्हतं, आणि सरकार बनत का नव्हतं तर उद्धव ठाकरे निकाल लागल्यानंतर भाजपसाठी आपली दारं बंद करून बसले होते. ते साधा देवेंद्र फडणवीसांचा किंवा भाजपकडून आलेला फोनसुद्धा उचलत नव्हते आणि त्याची कबुली खुद्द उद्धव ठाकरेंनी पहिल्या दिवशी निकालानंतर दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्रीपद देणार नसेल तर भाजपशी आपण सरकार बनवणार नाही, ही घोषणा उद्धव ठाकरेंनी करून टाकलेली होती. त्यांनी भाजपला अट घातली होती की मुख्यमंत्रीपद देणार असाल तर, आणि हे पत्रकार परिषदेत केलं, फोनवर वगैरे सांगितलं नाही. त्यांना अमित शहा नी दिलेला शब्द हा बंद खोलीतला होता. पण उघडपणे जेव्हा उद्धव ठाकरे सांगतात की मुख्यमंत्रीपद देणार असाल तर 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाविषयी बोला, हे बोलण्यासारखं काय होतं? जर उद्धव ठाकरे म्हणतात हे आधीच ठरलेलं होतं, अमित शहाबरोबर लोकसभा निवडणुकीच्या युतीपूर्वी बंद खोलीत ठरलेलं होतं, तर मग आता निकालानंतर विधानसभेच्या परत त्याविषयी बोलायचं काय होतं? तुम्ही मागणी करायची होती जाहीरपणे मागणी करायची होती, किंवा फोन घ्यायचा, सांगायचं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देत आहे तर बोला, नाहीतर मी फोन घेणार नाही पुढचा तुमचा. पण पहिला फोन तर घेतला पाहिजे होता. उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर एकही फोन घेतला नाही किंवा स्वतः फोन केला नाही आणि भाजप मुख्यमंत्रीपद नाकारते असा कांगावा करत राष्ट्रवादीतला गळ्यात भेट घेतली. आणि ते आधीपासून शिजलं होतं हे आता सगळ्यांनाही कळायला लागले. आणि फडणवीसांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की पवारांच्या सल्ल्यावरून भाजप विरोधात शिवसेनेने आपले बंडखोर उमेदवार ठेवले आणि भाजपच्या आमदारांची संख्या कमी होईल यासाठी उद्योग केले. अर्थात काही प्रमाणात भाजपकडूनही शिवसेनेच्या विरोधात तोच खेळ झालेला, पण त्यात जायचं नाही. माझा आजचा विषय हा पवारांच्या अस्वस्थतेपुरता मर्यादित आहे. कारण पवार आज जर चिडले आहेत तर फडणवीसांनी दुखण्यावर बोट ठेवले. आणि मी तुम्हाला माहिती आहे सध्या गनिमी कामा म्हणून मालिका करतोय महाराष्ट्र सत्तांतराच्या संदर्भातली. त्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की ही जी बोलणी भाजपचं हायकमांड आणि शरद पवार यांच्यात झाली, ती कधी झाली ती मी तुम्हाला सांगू शकतो. ती भाजपच्या हायकमांडने किंवा शरद पवारांनी जाहीरपणे सांगायचं कारण नाही आहे, अजिबात कारण नाही आहे. कारण इतकंच आहे की असं सरकार बनवू शकतं हे सांगायला शरद पवार संसदेतील पंतप्रधानांच्या दालनात जवळजवळ पाऊण तास बसलेले होते, 40-50 मिनटं. ज्या 40-50 मिनटामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गृहमंत्री अमित शहासुद्धा पंतप्रधानांच्या दालनात येऊन गेले होते. आणि त्यावेळेस ही बोलणी झाली असतील याविषयी माझ्या मनात शंका नाही, कारण तोपर्यंत महाराष्ट्रात कुठलंही सरकार झालेलं नव्हतं, निकाल लागलेले होते.
मात्र याविषयी नेहमी सहजगत्या आणि सराईतपणे खोटं बोलणाऱ्या पवारसाहेबांनी पंतप्रधानांच्या दालनातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठलं तेव्हा सांगितलं होतं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सुवर्ण महोत्सवाचं आमंत्रण द्यायला पंतप्रधानांकडे मी गेलेलो होतो. 50 मिनटं कुणी आमंत्रण देत नाही हो, 50 मिनटं आमंत्रण देत नाही. आणि गृहमंत्री अर्थमंत्री पंतप्रधानांना भेटायला येतात तेव्हा हे आमंत्रण देत बसले होते, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायचा. आणि त्याच्याही पुढची गंमत अशी की ते जे काही आमंत्रण द्यायला गेले होते त्या आमंत्रणाचा जो समारंभ होता त्या समारंभाला पंतप्रधान कधी आलेच नाहीत. मग एकदम तिकडे पंतप्रधानांना सुवर्ण महोत्सवाचं आमंत्रण द्यायला शरद पवार गेले म्हणजे काय होतं. आणि आमंत्रण दिलं होतं तर पंतप्रधान का आले नाहीत. तर ही अजितदादा फडणवीस हे 80 तासाचं सरकार बनवण्याची प्राथमिक किंवा कुठली तपशिलातली बोलणी करण्यासाठीच पंतप्रधानांच्या दालनात संसदेमध्ये शरद पवार गेले होते. आणि तरीही त्यांचं नाव कोणीही आजपर्यंत घेतलं नाही. ते फडणवीसांनी आता TV9च्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे घेतलेलं आहे. आणि तेवढ्यावर न थांबता फडणवीस पुढे जाऊन बोलले की शिवसेनेला आधीपासून फूस लावून भाजपच्या विरोधात बंडखोर उभे करून भाजपची आमदार संख्या कमी करण्याचा उद्योग आणि तर पुढल्या काळात महाविकास आघाडीचं सरकार बनवण्याचं आमिष शरद पवारांनीच दाखवलं होतं. हा जो तपशील पुढचा आजपर्यंत देवेंद्र फडणवीस कुठे बोलले नव्हते तो यावेळेला बोलला गेला. आणि त्यामुळे शरद पवार खवळलेले. पण त्यांनी खवळण्याची गरज नाही आहे. शरद पवार प्रामाणिक असते आणि आपण सभ्य आणि सुसंस्कृत आणि सत्यवादी आहोत. हरिश्चंद्राचे थेट 21व्या शतकातले अवतार आहोत हे दाखवण्यासाठीचा सगळ्यात मोठा पुरावा हा शरद पवारांच्या हाती आहे. का नाही आजपर्यंत पवारांनी तो पुरावा समोर आणलेला. देवेंद्र फडणवीस त्यांच्या बाबतीत काय घडलंय ते सांगतात. ते सांगू शकणारा, दुसरी बाजू सांगू शकणारा एकमेव साक्षीदार आहे आणि त्याचं नाव आहे अजितदादा. फडणवीस खोटं बोलत आहेत, शरद पवारांचा यात संबंध नाही. आपणच असं सरकार बनवायला गेलो होतो आणि ते या कारणास्तव बनवायला गेलो होतो हे अजितदादा समोर येऊन सांगू शकतात. आणि आपण आपल्या कुवतीनुसार हा प्रयत्न केला आणि त्यात फसलो हे अजितदादा का सांगत नाहीत. त्यांना कान धरून अजित हे बोलून टाक असं पवार का सांगत नाहीत. फडणवीसांना खोटं म्हणणं किंवा फडणवीसांना खोटं ठरवणं यापेक्षाही ही सगळ्यात सोपी साधी गोष्ट आहे की पवारांनी अजितदादांना त्या घटना जी घडली पहाटेचा शपथविधी त्यातला दुसरा भागीदार म्हणून अजितदादांना त्यांना माहिती असलेलं सत्य सांगायला लावलं. शरद पवार खरे की अजितदादा खरे हे त्यात ठरेल आणि त्यामुळे आपोआपच फडणवीस खरे की खोटे हेही ठरू शकेल. पण सगळा आळ आपल्या अंगावर घेऊन शरद पवार हा सत्य हरिश्चंद्राचा पुतळा आहे हे अजितदादा सिद्ध करणार नाहीत याची खात्री आहे म्हणून शरद पवार खवळलेले. आजपर्यंत राष्ट्रवादीचं सर्वोच्च नेतृत्व असं सूचित करणारे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेला शरद पवारांचं थेट नाव घेतलंय आणि त्यामुळे शरद पवार इतके प्रक्षुब्ध झालेत, खवळलेत, विचलित झालेत. अर्थात डबल गेम करणं ही पवारांची काय म्हणतात ती ख्याती आहे. याला एक सांगायचं त्याला ते सांगायचं आणि दोघे एकमेकाला भिडले की गंमत बघत बसायचं हेच पवारांनी आयुष्यभर राजकारण केलं. पण यावेळेला त्यांच्या लक्षात येते की आज आपल्याकडे थेट बोट दाखवणारा देवेंद्र फडणवीस आणि तेवढंच नाही तर युतीत असतानाही उद्धव ठाकरेंना दगाबाजी करायला शिकवणारे पवार असा आरोप करणारे फडणवीस पुढल्या काळात अधिकाधिक गौप्यस्फोट करतील आणि त्यामुळे आपल्या 80 वर्षाच्या आयुष्यात 60 वर्ष राजकारणात जी गेली आहेत ती मातीमोल करण्याची क्षमता एका फडणवीसाकडे आहे
याची भीती पवारांना आहे. आणि ज्या प्रकारे आजकाल अजितदादा हे आपल्या काकांशी थेट पंगा घेण्याच्या तयारीत आहेत, तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला किंवा गौप्यस्फोटाला अजितदादांनी दुजोरा दिला तर काय, या भीतीने शरद पवार पछाडलेले आहेत. आणि त्यामुळे फडणवीसांच्या या जुन्या शिळ्या कडीला ऊत आणणाऱ्या गौप्यस्फोटाला शरद पवार घाबरलेले आहेत, विचलित झालेले आहेत. कारण फडणवीसांनी पवारसाहेबांच्या वर्मावर बोट ठेवले, दुखण्यावर मीठ टाकले, किंवा कदाचित जखमेवर मीठसुद्धा चोळलेलं असेल. कारण अजितदादा आता पवारांच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.